सेकंड। कानाचे दुखणे 5 मिनिटात थांबेल, करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, कान दुखणे अगदी सर्वसामान्य आजार आहे, कारण प्रत्येकाने अशी कानदुखी किंवा कान ठणकणे आयुष्यात एकदा तरी अनुभवलेच असते। लहान मुलामुलींना कानदुखी होण्याचे प्रमाण जरा जास्त असते। कानात मळ साचून तो कडक होणे, फंगल इन्फेक्शन, कानात एखादी पुळी येणे, कानात एखादा कीटक जाणे किंवा काही मुले विनाकारण एखादी काडी किंवा टोकदार वस्तू कानात घालतात आणि कानदुखी सुरू होते। बऱ्याच वेळा टॉन्सिलायटिस, दातदुखी, सर्दी पडसे यामुळे देखील कानात सूज येते, कानातून पाणी येते किंवा कानातून पू येऊ लागतो। अशा कोणत्याही कारणाने सुरू झालेली कानदुखी आजच्या या उपायाने कायमची थांबते। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे तिळाचे तेल। सर्वसामान्यपणे कान दुखायला लागल्यावर आपण खोबरे तेल कानामध्ये टाकतो, पण त्याऐवजी तिळाचे तेल वापरले तर त्वरित आराम मिळतो। आपण आपल्या उपायासाठी 2 चमचे एवढे तिळाचे तेल घ्यायचे आहे। आता यानंतरचा दुसरा घटक म्हणजे लवंग। कानातील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी लवंग उपयुक्त असते। याशिवाय लवंगांमधील अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म कानातील सूज घालवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात। आपण आपल्या उपायासाठी 2 लवंगा घ्यायच्या आहेत। यानंतर हे तिळाचे तेल आणि लवंगा गरम करून घ्यायचे आहेत। यानंतर हलके कोमट झाल्यावर आपला हा उपाय तयार झाला। आता या तेलातील लवंगा बाहेर काढून घ्यायच्या आहेत। दुखणाऱ्या कानात या तेलापैकी फक्त 2 थेंब तेल हलके कोमट असतानाच टाकायचे आहे। या उपायाने कानात कडक झालेला मळ सैल होतो आणि कानात मळ साचल्यामुळे जर कान दुखत असेल तर असा मऊ झालेला मळ इयरबडचा वापर करून दुसऱ्या दिवशी काढून टाकायचा आहे। फंगल इन्फेक्शनमुळे किंवा कानात पुळी आल्याने जर कान दुखत असेल तर आणखी 3 दिवस हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा लागेल। कानात सारखा आवाज येण्याचा भास होत असेल तर कांद्याच्या रसामध्ये बुडवलेला कापसाचा बोळा कानात ठेवावा। असे शक्यतो सर्दी पडशामुळे होत असते। कानदुखी होत असेल तर आहारातून जास्त तेलकट, तिखट आणि आंबट खारट अन्नपदार्थ वर्ज्य करावेत। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।